केरळ हे असं राज्य ज्याचं आकर्षण कोणाला वाटत नसेल तरच नवं. इथले हिल स्टेशन्स, बॅकवॉटर्स, सुंदर असे समुद्र किनारे आपला प्रवास आणखी जास्त अविस्मरणीय करतात. हॅलो, मी मानसी आणि चला एक्सप्लोर करूया केरळ विथ. आता आपण आहोत बँगलोर एअरपोर्टवर आणि बँगलोरवरून आपण जातोय कोची एअरपोर्टला. टोटल बँगलोर टू कोची ही 1 तासाची जर्नी आहे आणि आपण 1 तासाने बरोबर कोचीला पोहोचू. आत्ता आपण आलो आहे कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 1वर. ॲक्च्युअल कोचीला जायला इथून 24 किलोमीटर्स डिस्टन्स आहे आणि 1.5 आवर लागतो. बट इथे नियर बाय मेट्रो स्टेशन आहे अलुवा आणि अलुवाला जाण्यासाठी इथून फीडर बस जाते जी डायरेक्ट मेट्रोला लिंक्ड आहे. सो आपण अलुवा मेट्रो स्टेशनवरून कोचीला जाऊ शकतो. आत्ता आपण आलो आहे कोचीला आमच्या हॉटेलवर. कोचीमधलं आमचं पहिलं ठिकाण होतं मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्हला पूर्ण साईट सीइंग करण्यासाठी इथे बोट्स अवेलेबल आहेत. सो बोटसाठी पर पर्सन 250 रुपीज चार्जेस असतात आणि ह्या साईट सीइंगमध्ये तुम्हाला विलिंग्टन आयलंड, मुटनचेरी आयलंड, त्यानंतर इथलं हायकोर्ट आहे आणि गुंडू आयलंड असे 4-5 आयलंड्स आहेत. त्याची सफारी होते. तुम्ही आता बघू शकताय इथे पूर्ण आम्ही इथे बसलोय बोटीत आणि साईट सीइंगचा आनंद घेतोय. दिस इज द मेट्रो एंट्री ऑफ कोची. इट इज अ हायकोर्ट मेट्रो स्टेशन वेअर वी कॅन गो टू फोर्ट कोची अँड वायपिन. राईट नाऊ आम्ही आता मरीन ड्राईव्ह मेट्रो स्टेशनवर आहोत. आम्हाला इथून फोर्ट कोचीला जायचं. आमचं मरीन ड्राईव्हचं साईट सीइंग झालं आहे जे की 1 आवरचं होतं. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्लेसेस व्हिजिट केलेत. साईट सीइंग झालं आहे. त्यानंतर ब्रेकफास्ट पण झाला आहे एका नियर बाय रेस्टॉरंटमध्ये. त्याचं नाव आहे सर्वन हॉटेल. त्याच्यामध्ये प्युअर ऑथेंटिक केरळियन क्युझिन बघायला मिळतं आणि टेस्ट पण चांगली होती. त्यानंतर आम्ही आता परत फोर्ट कोचीला आलो आहे. फोर्ट कोचीला आम्हाला जायचं आहे आणि फोर्ट कोचीला जाण्यासाठी 2 वे आहेत. एक तर तुम्ही कारने जाऊ शकता. कारने जाण्यासाठी तुम्हाला 300 रुपीज वगैरे पडतील आणि आम्हाला ॲक्च्युली ते जास्त कॉस्टली वाटलं. सो इथे दुसरा एक ऑप्शन असा आहे की वॉटर मेट्रो. सो दिस मेट्रो इज लाईक अवर नॉर्मल मेट्रो ओनली. फक्त फरक एवढाच आहे आपल्या इथे बोट सर्व होणार आहे. सो सेम आहे. आम्ही आत्ता तिकीट घेतलेलं आहे आणि तुम्ही एंट्रन्स बघू शकता. दिस इज द एंट्रन्स. आणि आता आम्ही चाललो आहे. ह्या तिकीट आहे आम्हाला 40 रुपीज पर हेड पडलेलं आहे. 80 रुपीजमध्ये आम्ही आता जातो फोर्ट कोची. वॉटर मेट्रो आली. आता थोड्या वेळातच आपल्याला ते गेट्स उघडतील. आपली वॉटर मेट्रो इलेक्ट्रिक. हां, इट्स कम्प्लिटली इलेक्ट्रिक. सी द सिटिंग. वी कॅन गो टू दॅट थिंग. हे मुंबई लोकलसारखं फील येतं. आपली वॉटर मेट्रो. सरफेसला लागून टच होऊन गेल्यासारखे आहे. पण खाली नाही, डुगडुगू होईना. कसं वाटतंय पण टोटल एक्सपिरियन्स? मस्त आहे, युनिक, भन्नाट आहे. आता आपण पोचलोय फोर्ट कोचीच्या मेट्रो स्टेशनला आणि आपण बघू शकतोय फ्लोटिंग प्लॅटफॉर्म आहेत इथे. फोर्ट कोचीच्या साईडला हे चायनीज फिशिंग नेट आपण बघू शकतोय. चायनीज फिशिंग नेट ही एक मासे पकडायची खूप पुरातन टेक्निक आहे. वन ऑफ द ओल्डेस्ट आपण म्हणतोय त्याला. एका साईडला लोड लावतायत आणि दुसऱ्या साईडनं ओढतायत. दर 10 मिनिटांनी हे ते करतात आहेत. बापरे. Portuguese, British, and Dutch people are staying in this. Okay. That's why they have more churches. This is one more island. Is calling Willingdon Island. Yeah. One more.
These are main. आपण बघितलं आम्ही फोल्कलोर कल्चरल थिएटरमध्ये गेलेलो आणि हे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक हेल्प डेस्क म्हणू शकतो, टुरिझम हेल्प डेस्क. इट इज अ इंडिया टुरिझम कोची अँड दे आर एक्सप्लोरिंग द इनक्रेडिबल इंडिया. सो इथे बाकी लोकांपासून दूर राहून, जे आपल्या मागे मागे येतात त्यांच्यापासून दूर राहून हे एक चांगलं हेल्प डेस्क आम्हाला मिळालं. आणि तिथे त्या त्यांनी पण चांगली इन्फॉर्मेशन आम्हाला शेअर केली. आम्हाला एक असं बुकलेट मिळालेलं आहे टू विजिट द कोची अँड नियर बाय प्लेसेस अंडर द आय थिंक इनक्रेडिबल इंडिया गव्हर्नमेंट टुरिझम. ॲक्च्युली चाललो आहे वास्को द गामाच्या चर्चला. असं म्हणत होते की इथे पहिल्यांदा जेव्हा वास्को द गामा इंडियामध्ये आला तेव्हा इथे पहिल्यांदा आला आणि इथे वास्को द गामाची काय समाधी म्हणू शकतो पण त्याला ते आहे ठेवलेलं. जाऊया बघायला. नाऊ वी आर ॲट सेंट फ्रान्सिस चर्च. पण आता आतमध्ये जाऊया. इट्स व्हेरी नियर टू वॉटर मेट्रो. वॉटर मेट्रो. इट्स अ व्हेरी वॉकिंग डिस्टन्स. एंट्री कुठून आहे इथून? हां, आपल्याला थांबायला लागेल इथेच. आता सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये आणि आपण इथे बघू शकतो हे आपण वास्को द गामाची ही टोम इथे आहे. ह्याला वास्को द गामा चर्च असं पण म्हणतात. स्टार्टिंगला जेव्हा इंडियाचा शोध लागलेला वास्को द गामाला तेव्हा तो पहिले या साईडला कोचीला आलेला आणि बहुतेक जाताना इकडनंच कार्यक्रम करून गेलेला आहे. आता हे काय लिहिलं आहे ते काही कळतंय का? पोर्तुगीज नेव्हिगेटर ही अराइव्ड इन कोची 1502ला आलेला आणि तो इथेच फर्स्ट टाईम 1524ला म्हणजे ऑलमोस्ट 22 वर्ष त्याचं वास्तव्य होतं इथे. चर्चेस. या चर्चमध्ये असे फिरते पंखे आहेत. ह्याला असे काय म्हणतो आपण त्याला, दोरी बांधली आहे वरनं आणि असं दोऱ्या एक अशा स्लाईड होतात आणि हा फॅन फिरतो हवा येण्यासाठी. इट्स अ आय थिंक ट्रेडिशनल टेक्निक फॉर एअर सर्क्युलेशन. सो दिस इज द चर्च सेंट फ्रान्सिस. आम्ही आलो आहे जू टाऊनला. जू टाऊन हे मोठं मार्केट आहे इथे, तुम्ही बघू शकता. पण आता जातोय सॅनगोगला. हे छान आहे. देखो अंगूर जो हमने देखा था क्या था? एम्ब्रॉयडरी प्लेस आहे. आय थिंक इथे वुमन हँड एम्ब्रॉयडरी वर्क आहे ते आपल्याला बघायला मिळेल. ऑलमोस्ट हँड एम्ब्रॉयडरी आणि त्याच्यासोबत आपण आतमध्ये जाऊया. चला. This is peach. Brown one is white and green. Yes. Spanish. This is Spanish. आपल्याकडे जे 200-300 रुपयाला मिळतं ते इथे ऑलमोस्ट डबल आहे. एक 500-600 रुपये वगैरे सांगतात सध्या. शॉप आहेत जास्त बट आय थिंक सो कॉस्ट असेल जास्तच आहे. कॉस्ट आतमध्ये जायलाच नको. मी आता इथून सॅनगोगला जायचा रूट आहे. आम्ही काही घेतलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये आणि इथूनच आता आपल्याला जायला आम्हाला आता मी मटांचेरी पॅलेस एरियामध्ये आहोत आणि इथून आम्ही आता एर्नाकुलमला जाणार आहोत म्हणजे मरीन ड्राईव्ह. तिथून आम्ही आता आम्ही टुवर्ड्स अलेप्पी जातो आहे. अलेप्पीसाठी आम्ही आमच्या हॉटेलमधून हॉटेल प्रेसिडेन्सी जे बुक केलं होतं तिथून आम्ही एर्नाकुलम जंक्शनवर आलो आहे आणि 2 प्रकारचे रेल्वे स्टेशन्स आहेत, साऊथ अँड नॉर्थ. आणि एलेप्पीसाठी जाण्यासाठी साऊथ
रेल्वे स्टेशन प्रेफर करतात आणि साऊथ रेल्वे स्टेशनवरून जनशताब्दी पकडतो फॉर LFT. सो नेक्स्ट व्लॉग विल बी इन LFT.